मित्रांनो, हे जे माझ्या पाठीमागे बघत आहात हा वीरशैव लिंगायत समाजाचा हा सार्वजनिक मठ आहे आणि हा मठ साधारण 100 ते 150 वर्ष अगोदर स्थापन केलेला आहे। तर हा मठ कोणी स्थापन केला की लिंगायत समाजाचे जे प्रतिष्ठित व्यापारी होते 100 वर्ष अगोदर ईश्वरप्पा नारायणप्पा टाले। तर या ईश्वरप्पा नारायणप्पा टाले यांनी हा मठ स्थापन केलेला आहे। असं म्हणतात की ईश्वरप्पा नारायणप्पा टाले हे त्यावेळेचे इतके गर्भश्रीमंत सदस्य होते, इतके गर्भश्रीमंत व्यापारी होते की जोपर्यंत ते मोंड्यात जात नसत तोपर्यंत हराशी होत नसत आणि हराशी झाल्याशिवाय मोंडा चालू होत नसत। आणि ते इतके गर्भश्रीमंत होते की त्यांचे ते घरच्या म्हशीला जिलेबी चारत असत की असं चर्चा पूर्ण गावामध्ये होती आणि पूर्ण जुने लोक असे सांगत असत। मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हा समोर आपण जे बघत आहात आता ही जी लाईन आहे ही सराफा बाजारची लाईन आहे, जालना सराफा मार्केट। आणि या जालना सराफा मार्केटच्या मध्यवस्तीमध्ये कादराबादमध्ये असलेलं हे वीरशैव लिंगायत समाजाचं हे मठ आहे। समोर आपण जे बघत आहात हा जुना वाडा आहे। हा संपूर्ण वाडा एकेकाळी या ईश्वरप्पा गणाप्पा टाले यांचा असत। आणि हा या वाड्याला असं म्हणतात ना गाडीखाना का की आपण हे जे समोर चित्र बघत आहात हे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपण जी शेरलेट गाडी बघत आहात की जालनामध्ये त्यावेळेस पारशी समाजाकडे गाडी असत आणि त्यानंतर दुसरी गाडी या टाले आप्पा म्हणजे याडी आप्पा ज्यांचं टोपण नाव होतं याडी आप्पाकडे असत। आणि ही गाडी या वाड्यामध्ये लागत असत म्हणून त्याला गाडीखाना सुद्धा असं म्हणत असत। ही शेरलेट गाडी आहे आणि याच्या समोर जे बसले आहेत ते ईश्वरप्पा गणाप्पा टाले आणि पाठीमागच्या सीटवर जे बसले आहेत ते त्यांचे सहकारी त्यांचे मित्र डिक्कर परिवाराचे सदस्य आहेत। ते डिक्कर मला त्यांचं नाव सांगता येईना, हे डिक्कर परिवाराचे सदस्य आहेत। आणि आपण जर समोर आलात तर आपण जे बघतात की हा जो मठाचा भाग आहे त्या मठाच्या भागामध्ये एक भागामध्ये आहे महादेवाचं मंदिर की महादेवाचं मंदिर आहे। आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये तळघरामध्ये गर्भगृहामध्ये महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे। आणि दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये आहे की महादेव काही समाध्या जंगम स्वामीच्या समाध्या आणि वीर की जेणेकरून की वाटसरूनला त्यावेळेस आपण अशी सोय केली होती की वीरशैव लिंगायत समाज हा महादेवाला मानणारा असल्यामुळं तो अजिंठा वेरूळ परळी वैजनाथ औंढा नागनाथ या तीर्थस्थळाला फिरत असत। आणि हा परिवार म्हणजे जेव्हा तिथं जात असत तर त्यावेळेस त्यांना ह्या जालनामध्ये त्यांनी जे खायप्यायची राहायची सोय होती त्या उद्देशाने हा मठ बांधला गेला। आणि या मठाची व्यवस्था या जंगम स्वामीकडे त्यांनी देण्यात आली। हा समाजासाठी त्यांनी त्यानंतर त्यांच्या परंपरेने त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी हा दान केला। आणि आज हा ईश्वरप्पा नारायणप्पा टालेचा परिवार नागपूर वैजापूर अशा इतर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। असा ऐतिहासिक हा जुना वाडा हा जंगम समाजाचा मठ आपण इथं बघतो। अतिशय सुंदर वास्तू आहे, अतिशय